तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक मोठी बातमी ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी बातमी महत्त्वाची आहे, कारण लाडक्या बहिणींची 5 टप्प्यांवरती पडताळणी आता केली जाईल। विधानसभा निवडणुकीपूर्वी 28 जूनच्या शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झालेली। पहिल्या टप्प्यावर 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे। पुढील टप्प्यावर योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी आता केली जाणार आहे। तर लाडक्या बहिणींची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे आपण बघूयात। एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी आहेत का हे देखील बघितलं जाणार आहे। बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ जो आहे तो आता घेतला जातोय का या संदर्भात देखील पडताळणी केली जाणार असल्याचं कळत आहे। शिवाय कुटुंबातील किमान एकाला तरी निवृत्ती वेतन आहे का हे देखील बघायला मिळणार आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न घरात कोणत्या व्यक्तीचं आहे का किंवा संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न तितकं आहे का हे बघितलं जाईल। 5 एकरापेक्षा अधिक जमीन असलेले जे लाभार्थी आहे त्या संदर्भात देखील माहिती आता घेतली जाणार आहे। या निकषांवरती पडताळणी होणार आहे।